नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या क्रिएटिव्ह शेफवर. मित्रांनो, पावसाचे दिवस चालू आहे, तर चला तर आपण सोप्या पद्धतीने एकदम रेस्टॉरंट स्टाईलमध्ये झटपट पद्धतीने चायनीज टिपरायची रेसिपी आपण बनवलं. चला तर रेसिपीला सुरुवात करू. तर चायनीज टिपरायची रेसिपी अगदी घरी सोप्या पद्धतीने कशा प्रकारे बनवता येईल ते आपण पाहणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा आपण चिकन घेणार आहोत आणि ते अगदी व्यवस्थित धुवून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्याला मॅरिनेशन करणार. मॅरिनेशनमध्ये मैदा, कॉर्नफ्लॉवर आणि अंडे टाकणार आहोत आणि त्यानंतर सॉल्ट अँड पेपर व्यवस्थित हे मिक्स करून घेणार आहोत आणि ते व्यवस्थित सॉफ्टमध्ये फ्राय करून घेणार आहोत. मीडियम फ्लेमवर आपण व्यवस्थित चिकन फ्राय करून घेणार आहोत. पूर्ण चिकन फ्राय झाले की त्याचे आपण छोट्या प्रमाणात पीसेस कट करून आपण फ्राईड राईसमध्ये वापरणार आहोत. चिकन व्यवस्थित फ्राय झाले का आहे ते बघण्यासाठी आपण आधी व्यवस्थित चिकन फ्राय झाले की चिकन घेऊन आपण कट करून बघायचं आहे. व्यवस्थित चिकन फ्राय झाले असेल की ते चिकन आपण काढून घेणार आहोत आणि ते छोट्या छोट्या प्रकारे आपण त्याचे सर्व पीसेस करून घेणार आहोत आणि ते आपण फ्राय राईसमध्ये वापरणार आहोत. सर्वात पहिल्यांदा आपण पॅन व्यवस्थित सिझनिंग करून घेणार आहोत. एकदम ऑइलमध्ये ऑइल टाकून आपण व्यवस्थित पॅन सिझनिंग करून घेतला की खाली आपले राईस वगैरे काही चिपकणार नाही. पहिली मेन गोष्ट म्हणजे आपण सर्वात पहिल्यांदा पॅन व्यवस्थित सिझनिंग करून घेतलेला आहे. व्यवस्थित पॅन सिझनिंग झाला की तो जो आपला राईस आहे तो खाली चिपकणार नाही. त्यामुळे आपला राईस इझी व्यवस्थित स्मोकी फ्लेवर आणि टॉस होईल. त्यानंतर आपण व्यवस्थित आधी आपण अंड फेटलेलं टाकून घेणार आहोत. ऑइल टाकून व्यवस्थित गरम झाल्यानंतर फेटलेलं अंड टाकणार आहोत आणि ते व्यवस्थित आपण एकदम भुर्जीसारखं करून घेणार आहोत. त्यानंतर आपण टाकणार जिंजर, गार्लिक आणि चिली. व्यवस्थित ते आपण स्वॉती करून घेणार आहोत स्मोकी फ्लेवर येईपर्यंत. त्यानंतर त्यामध्ये आपण चॉप कोबी घालणार आहोत. त्यानंतर चॉप कॅरेट आणि चॉप कॅप्सिकम घालणार आहोत. त्यानंतर आपले जे छोटे छोटे चिकनचे पीस केलेले आहेत ते एकदम हाय फ्लेमवर आपण टॉस करून घेणार आहोत. व्यवस्थित ही भाजी आपण सर्व व्यवस्थित टॉस करून घेतलं की त्यानंतर आपण त्यामध्ये आपलं राईस आणि नूडल्स मिक्स करणार आहोत. आपण व्यवस्थित राईस मारताना व्यवस्थित भाज्या टॉस करताना त्यामध्ये आपण योग्य प्रमाणात ऑइलचा यूज केला पाहिजे. नाहीतर जेणेकरून जास्तही ऑइल झालं नाही पाहिजे आणि कमीही झालं नाही पाहिजे. व्यवस्थित ऑइल टाकून व्यवस्थित हा सर्व आपलं जे भाज्या आहेत ते व्यवस्थित आपण हाय फ्लेमवर टॉस करून घेणार आहोत. त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार नूडल्स आणि राईस आणि करणार आहोत सिझनिंग. हे सर्व टॉस करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत नूडल्स. आपण ट्रिपल राईस बनवत असेल की त्यामध्ये नूडल्स आणि राईस हे दोन्हीचंही कॉम्बिनेशन जातं. तर जास्त करून राईस आणि थोड्या प्रमाणात नूडल्स हे दोन्हीही कॉम्बिनेशन जातं. तर सर्वात पहिल्यांदा आपण नूडल्स घालणार आहोत आणि त्यानंतर राईस घालणार आहोत. त्यानंतर आपण करून घेणार सिझनिंगमध्ये आपण टाकणार आहोत ॲरोमॅट 1 चम्मच, अर्धा चम्मच व्हाईट पेपर आणि चवीनुसार मीठ, सॉल्ट नंतर आपण व्यवस्थित त्याच्यानंतर स्प्रिंग ऑनियन टाकणार आहोत. स्प्रिंग ऑनियनचा जास्त प्रमाणात ह्यामध्ये उपयोग करायचा आहे. त्यानंतर तो ज्याप्रमाणे आपण स्प्रिंग ऑनियनचा उपयोग केला की फ्लेवरही आपण जेव्हा राईस टॉस करतो तेव्हा व्यवस्थित फ्लेवरही त्याचा सुटतो. नंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत डार्क सोया अर्धा चम्मच आणि त्यानंतर 2 ते 3 चम्मच रेड चिली सॉस आणि व्यवस्थित आपण एकदम हाय फ्लेमवर हे सर्व आपण टॉस करून घेणार आहोत. तर हे 2 पोर्शनचं टिपरायचे सिझनिंग आहे. तर मी माझ्या पद्धतीने ज्या पद्धतीने सिझनिंग लागणार आहे त्या पद्धतीने मी सिझनिंग केलं आहे. जर तुम्ही मारणार असेल तर 1 पोर्शनच्या प्रमाणे तुम्हीही टेस्ट करत त्या पद्धतीने सिझनिंग करून तुम्ही टॉस करायचं आहे राईस. जेणेकरून जास्तही सिझनिंग झाले नाही पाहिजे आणि कमीही झाले नाही पाहिजे. कमी झाले तर चालेल तर वरून आपण सिझनिंग करू शकतो आणि टॉस करू शकतो. पण जास्त प्रमाणात सिझनिंग झाली नाही पाहिजे त्याची काळजी घ्यायची आहे टॉस करताना राईस. सर्व सिझनिंग झाल्यानंतर आपण एकदम हाय फ्लेमवर हा सर्व जो राईस आहे तो एकदम हाय फ्लेमवर आपण टॉस करून घेणार. जेणेकरून त्याला स्मोकी फ्लेवर आणि जो आपला टिपर राईसचा जो चायनीजचा फ्लेवर आहे तो यायला सुरुवात होणार आहे. तर जेणेकरून जो हा राईस मारताना एकदम हाय फ्लेमवर राईस मारला जातो तेव्हा आपण हाय फ्लेमवर आपण हा राईस मारून घेणार आहोत. राईस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर व्यवस्थित हाय फ्लेमवर आपण टॉस करून घेणार आणि सिझनिंग आपण चेक करणार आहोत. कमी जास्त सिझनिंग असेल तर ॲडजस्ट करून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित माझी सिझनिंग आणि त्यानंतर आपण घेणार आहोत त्याच्यावर टाकताना आपण घालणार आहोत अंड्याची पोळी म्हणजे ऑमलेट. त्या ट्रिपल राईसच्या वर ऑमलेट जातं त्या पद्धतीने आपण हे ऑमलेटही मारून घेणार आहोत. एकदम व्यवस्थित पॅन सीझन झाला की ऑमलेटही व्यवस्थित पद्धतीने टॉस होते. तर मित्रांनो, तयार आहे रेस्टॉरंट स्टाईल चायनीज चिकन ट्रिपल राईस आणि कडक.
तर मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्हाला व्हिडिओतील काही स्टेप समजले नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पूर्ण रेसिपी दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही फॉलो करून रेसिपी बनवू शकता. तुम्ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. तर धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.